चाललो आहे सुक वाकिफला. एक्झिबिशन चाललं आहे मँगोचा, इंडियन मँगो फेस्टिवल. इंडियन मँगोज. तर तुम्हाला घेऊन जाऊ, बघू, तुम्हाला दाखवतो कसं काय आहे तिकडे. सो लेट्स गो. काय आहे सुक वाकिफला. हे जे इंडियन मँगोजचं एक्झिबिशन चाललं आहे. तर आज जाऊ आम्ही, तुम्हाला दाखवू काय काय प्रकाराचे मँगोजचे हे चालले आहेत एक्झिबिशन. आम्ही पोचलो आता आंब्यासाठी. इथे वेगळे प्रकाराचे आंबे आहेत, तुम्ही पाहू शकता इथे. आता आम्ही वेळ घेतली नामकीनमधून. तर आता बघा याची टेस्ट कशी आहे. चांगलं आहे. पण घेतला आहे इडली समोसा. ही चटणी आहे, आंब्याची बनवलेली आहे तिने मिक्स करून. गुड, चांगलं आहे. तुला भेळ ट्राय करायची आहे. भेळ चांगली आहे ना? भेळ बनवली आहे ती चांगली आहे ना? इंडियन आलो आहे, मुंबईलाच खातोय भेळ अशी वाटते.
हे सगळे प्रकार मँगोचेच आहेत. आईस्क्रीम पण आहे आणि आम्ही टेस्ट करतो आईस्क्रीम. मस्त एकदम. هم مش شايفين رجاله ولا ايه يعني؟ معلش ما عادش فيه خبره، ما عادش فيه خلاص. الدنيا دلوقتي مفروض على بعض رجاله بصراحه. 1 hour later. कुठे आलेस तू? आम्ही आलो इथे मतार कदीमला आलो. हबीब रेस्टॉरंटला. हबीब रेस्टॉरंट हे आहे टर्किश फूड. या काय ऑर्डर केलंस तू? आम्ही ऑर्डर केलं आहे बार्बिक्यू केलं आहे स्पायसी. आणि मॅडमसाठी आहे स्टिक सॉल्ट. स्टिक आहे कबाब टाईप ते खाणार आहे. अरे कहना क्या चाहते हो? सिस्ताबुक. आला की दाखवू आम्ही. तर हे आमचं बार्बेक्यू आलं आहे. ते बाजूला कर. बार्बेक्यू आणि हे आहे सिस्ताबुक प्लेट जे कबाब असतात. म्हणजे तुम्हाला रोटी आणि फ्रेंच फ्राईज बरोबर भेटतं. तर आता खाऊया, पेट पूजा करूया. आता मी बार्बेक्यू आणि सिस्ताबुक प्लेट मागवली आहे. टर्किश रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलो आहे. लेट्स ईट. हॉटेलचं नाव आहे हबीब रेस्टॉरंट. आता बघूया, आम्ही नेहमी इथे येतो खायला. सो नाव लेट्स डिग इन फूड. A few moments later. आता आमचं डिनर झालेलं आहे. आता आम्ही घरी जातो. आम्ही सूक वकीफला पण जाऊन आलो. तुम्ही बघितलंच की सूक वकीफमध्ये काय काय होतं. आता बघू, आता घरी जातो, आराम करतो. कारण सध्या खूप गरमी आहे कतारमध्ये. 45 डिग्री दिवसाचं असतं आणि आता पण खूप ह्युमिडिटी आहे. तर चला मग भेटूया आपण पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. होप टू सी यू सून. नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला आणखीन व्हिडिओज दाखवू. कतारमध्ये काय असतं, कसं असतं, कतारमध्ये लाईफ कशी असते, जे बाहेरून येतात त्यांची लाईफ कशी असते, ते लोक कसे सर्वाईव्ह करतात, काय करतात, ते तुम्हाला आम्ही दाखवू. आणि तुम्हाला कतारचे जे वेगवेगळे स्पॉट्स आहेत ते पण दाखवू. तर मग भेटूया पुन्हा. ओके, बाय बाय, गुड नाईट.